योद्धा न्यूज मराठी. शिरोलीच्या सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पवळे परिवाराचे श्री अंबिका मंगल कार्यालय ठरते शुभ कार्यासाठी पहिली पसंती. शिरोली खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिरोली गावचे नाव सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. याच शिरोली गावातील बाळकृष्ण ज्ञानेश्वर पवळे आणि कुणाल बाळकृष्ण पवळे यांनी पोल्ट्री व्यवसायात यश संपादन केल्यानंतर आता श्री अंबिका मंगल कार्यालयाच्या माध्यमातून मंगल कार्य आणि सेवा क्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. अत्यंत माफक दरात आणि उच्च दर्जाच्या सोयी सुविधांमुळे हे कार्यालय आज पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. भव्य वास्तू आणि अद्ययावत सुविधा. श्री अंबिका मंगल कार्यालय हे केवळ एक हॉल नसून सर्व सोयींनी युक्त असे एक प्रशस्त केंद्र आहे. येथे खालील सुविधा उपलब्ध आहेत. प्रशस्त विवाह हॉल, मंगल कार्यासाठी भव्य आणि हवेशीर हॉल, सुंदर गार्डन, फोटोग्राफी आणि मोकळ्या वातावरणासाठी प्रशस्त गार्डनची सोय, स्नेह भोजन हॉल, स्वच्छ आणि मोठे स्वतंत्र जेवण हॉल, पार्किंग सुविधा, वाहनांच्या सुरक्षिततेसाठी विस्तीर्ण पार्किंग क्षेत्र. विशेष म्हणजे येथे जेवणाचे सर्व पदार्थ उत्कृष्ट दर्जाचे बनवून देण्याची शाश्वत हमी दिली जाते. अनुभवी मॅनेजमेंट आणि कोर्स पूर्ण केलेले प्रशिक्षित आचारी, केटरिंग एक्सपर्ट्स यांच्यामुळे जेवणाची चव आणि स्वच्छता यांची विशेष काळजी घेतली जाते. व्यावसायिक यशासोबतच सामाजिक बांधिलकीचा वारसा पवळे परिवार केवळ व्यवसायापुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असतो. त्यांच्या कार्याचा आवाका मोठा असून त्यांनी खालील क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. अन्नदान सेवा, जुन्नर दिंडी, नाशिक दिंडी, पुणे स्टेशनवरून येणारी दिंडी आणि कात्रज दिंडी सोहळ्यासाठी पवळे परिवाराकडून दरवर्षी मोठे योगदान दिले जाते. ऐतिहासिक वारसा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भेट सोहळ्यानिमित्त दरवर्षी मोफत अन्नदान करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांच्याकडून राबवला जातो. शैक्षणिक योगदान. बाळकृष्ण पवळे हे आदर्श विद्यालय येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी शिरोली शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे ते सभासद आहेत. पोल्ट्री व्यवसाय. व्यवसायातून कार्यालय व्यवसायात पदार्पण करताना नफा हा उद्देश बाजूला ठेवून सर्वसामान्यांना परवडतील अशा माफक दरात सर्व सुविधा उपलब्ध करून देणं हा पवळे पिता पुत्रांचा मुख्य मानस आहे. गावातील कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. संपर्क. श्री अंबिका मंगल कार्यालय शिरोली, ताखेड, जिल्हे पुणे. प्रोप्रायटर बाळकृष्ण ज्ञानेश्वर पवळे, कुणाल बाळकृष्ण पवळे. आज आपण श्री अंबिका मंगल कार्यालय शिरोली, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. तर या जे अंबिका मंगल कार्यालय आहे याचे सर्व प्रोप्रायटर बाळकृष्ण पवळे साहेबांकडे आहोत. साहेब ऐका ना, तर आपला पूर्ण परिचय द्या आम्हाला. बाळकृष्ण ज्ञानेश्वर पवळे, मुक्काम पोस्ट शिरोली, तालुका खेड, जिल्हा पुणे. मी आदर्श विद्यालयाचा एक संचालक आहे आणि खेड शिक्षण संस्थे महाविद्यालयाचा संचालक आहे, सभासद आहे. अच्छा, तर आपण एक स्वतःची शाळाही काढलेली आहे, महाविद्यालयात पण संचालक आहेत, त्या माध्यमातून आपलं कार्य तर आम्ही ओळखून आहोत. साहेब ऐका, आता पूर्वीच्या काळी तुमचं पोल्ट्री व्यवसायामध्ये बाळकृष्ण ज्ञानेश्वर पवळे हे नाव खेड तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजलं होतं. तर या पोल्ट्री व्यवसायाकडून तुम्ही टर्निंग घेऊन आज कार्यालयाकडे आलेले आहात, त्या संदर्भात थोडस तुमचं अभिप्राय सांगा. या ठिकाणी हरिभक्त परायण वाबळे, ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांची दिंडी आपल्याकडे प्रथम येत आली होती. ती अनेक वेळा पोल्ट्रीच्या शेडमध्ये उतरली,
परंतु ते मलाच परिवर्तनाची त्यावेळेला एक सहानुभूती झाली आणि मी माझा पूर्ण पोल्ट्री व्यवसाय बंद करून कार्यालयाकडे मी वळालो. कारण की त्यानंतर मी आध्यात्मिक गेलो, माळ घातली. तोपर्यंत मी माझ्याकडे माळ नव्हती, पण तो माऊलींच्या कृपेने आणि वाबळे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या गळ्यामध्ये माळ येऊन मी आज 20-21 वर्ष त्यांची आवडत सेवा करीत आहे. तर साहेब ऐका ना, आता तुम्ही हे जे पोल्ट्री व्यवसाय आहे त्यामध्ये पशु हत्या व्हायची, मग ते तुम्हाला असं वेगळी अशी प्रेरणा कशी मिळाली का बुवा ही हत्या टाळून आपण एक आदर्श काम काढत, त्याच्याविषयी थोडस सांगा बुवा, का कसं काय परिवर्तन झालं एकदम व्यवसायाला. आज त्या व्यवसायामध्ये खूप तुमचं नावलौकिक होतं, खूप पैसा पाणी त्यामध्ये मिळत होता, मग असा टर्न कसा काय मिळाला? पोल्ट्री व्यवसायामधून पैसा मिळत होता, परंतु मानसिक समाधान मिळत नव्हतं. आणि आपण लहानाचं मोठं करून 6 महिन्यामध्ये तेच लेकरू आपण कापायला द्यायचं, हे मनामध्ये कुठेतरी हे होत होतं, खटकत होतं. त्या खटकल्यामुळे मी तो व्यवसाय पूर्ण बंद केला आणि कार्यालयाकडे वळालो. आता या कार्यालयामध्ये आपणाकडे तुम्ही वळलेले आहेत, म्हणजे व्यवसायाकडे तुमची वाटचाल आहे. मग मला सांगा, या कार्यालयामध्ये आपण कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देतो? ह्या ठिकाणी मी अल्प दरामध्ये केटरिंग देतो, लोकांना कमी खर्चामध्ये कार्यालय उपलब्ध देतो. माझ्याकडे सर्वसाधारण एकदम फाटक्या कपड्यावरचे गरीब माणसं माझ्याकडे या ठिकाणी येतात. मी सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी वरट जातपर्यंत मी त्यांच्यावरच सेवा करीत असतो. आणि संध्याकाळी नवरी गेल्यानंतर राहिलेले जे वरट असतात, 10-20 लोक असतात, त्यांना माझ्या घरी नेऊन मी त्यांना चहा पाण्याची सुविधा करतो. त्यांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सामील होतो आणि त्यांचे अनुभव सुद्धा मी ऐकून या ठिकाणी हे करतो. माझ्याकडे एक आपल्या पिंपरीचा एक माणूस आहे सावंत म्हणून, त्या कुटुंबाने माझ्याकडे तब्बल 9 लग्न केली. 9 लग्नामध्ये त्यांनी मला 8 लग्नाचे पैसे रोख दिले, परंतु 9वं लग्न होतं ते त्यांच्या मुलाचं होतं. मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मी तुम्हाला आता या लग्नाचा 1 रुपया सुद्धा येणार नाही. लग्नही पाडलं. लग्न पार पाडल्यानंतर त्यांना मी माझ्या घरी त्यांनीच मला म्हणले, आता चहा पी, पाजायच्या का नाही, तुमच्या मुलाचं लग्न झाले. म्हणलं चला ना चहा पिऊ. चहा प्यायला आम्ही गेलो असताना त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू डाळले की बॉय मी रुपया न देता तुम्ही माझ्या मुलाचं एक लग्न तर सगळं स्वयंपाक सगळं पूर्ण केलं. आणि मग त्यांनी मला इतर लग्नापेक्षा 10,000 रुपये एक्स्ट्रा दिले. खरंच म्हणले तुम्ही समाजाचं चांगल्या प्रकारचं काम करा आणि असंच काम करत राहा पुढं, अशी त्यांनी मला प्रेरणा दिली. शुभेच्छा पण आणि शुभेच्छा दिल्या कार्यालयाला. तर पहा, एकीकडं व्यवसाय म्हणूनही पाहिलं जातं, एकीकडे समाजसेवा म्हणून पाहिलं जातं, असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आता साहेब, या ठिकाणी पार्किंग वगैरे या संदर्भात थोडस आम्हाला माहिती सांगा ना तुम्ही. जेवणाचे कोणकोणते मेनू असतात वगैरे, पार्किंगचं त्या संदर्भात थोडं बोला. या ठिकाणी पार्किंग आपण कार्यालयाच्या समोर पार्किंग आहे. मला पार्किंगचा थोडा या ठिकाणी इश्यू निर्माण झाला. मी खाली जेवणाच्या हॉलच्या खाली मी 20 गुंठ्यामध्ये पूर्ण मुरमीकरण करून त्या ठिकाणी आंब्याची झाडं लावलेली आहे, लोकांना सावली राहावी म्हणून. आणि तिथं सुद्धा पार्किंगची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे. या ठिकाणी केटरिंगच्या याच्यामध्ये मी लोकांना पुरी भाजी, डाळ भात, पापड हे लिहून देतो. जिलेबी जर दिली तर मी लोकांना 140 रुपये ताटाने हे देतो, पैसे देतो. आणि गुलाबजाम जर असेल तर 160 रुपये ताटाने पैसे. आणि मी कधीही ताट मोजलेलं नाही. मला माझे गुरुवारे वाबळे महाराज नेहमी सांगतात की लोक दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन अन्नदान करतात, तू तुझ्या कार्यालयामध्येच अन्नदान करतोय. लोकांची 500 लोक सांगली ना, 600 लोक झाली तरी त्या 100 लोकांचे पैसे आपल्याला घ्यायचे नाही. आपला तो अन्नदान म्हणून आपण त्या कुटुंबाला मदत म्हणून आपण कार्य करीत जायचं. हा माझ्या गुरूंचा, वाबळे महाराजांचा, हरिभक्त वाबळे तोलामनाचा संदेश आहे. आणि आतापर्यंत जे कार्यालयाचं काम झालेले त्यांचं पायाभरणी सुद्धा ही वाबळे महाराजांच्या हाताने आलेली आहे. मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पुढारी किंवा मोठा कार्यकर्ता आणला नाही. उद्घाटन सुद्धा मी त्यांच्या सद्गुरूच्या हाते ओपनिंग केलेले आहे आणि त्यांचे सतत आशीर्वाद मला माझ्या पाठीचे आहे. पांडुरंगाच्या कृपेने मला या दरवर्षी चांगल्या प्रकारची ऑर्डर भेटते. मी लोकांची सेवा ही अविरत करतो आणि कुणाला पैशासाठी कुठल्याही माणसाला मी आतापर्यंत अडवले जात नाही, असं अडून पैसे घेतले जात नाही. एक्स्ट्रा ताट झाले तरी तुम्ही जे आपलं ठरले त्या पद्धतीत घेताय. हो. असं पद्धतीने तुमचं. आता या ठिकाणी आपण गार्डन पण केलेलं आहे,
त्याचबरोबर पार्किंगचे केलेले आहे. तर साहेब, तर आपलं कमीत कमी एक समजा एक उदाहरण म्हणून आपण 500 माणसं आहेत, तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता त्या कार्यक्रमाचं सगळं आम्हाला थोडस एक 500च बजेट सांगा. या ठिकाणी कार्यालय, गार्डन आणि जेवणाचं केटरिंगचं सर्व जर ते 500 लोक असेल तर आम्ही 90,000पर्यंत पूर्ण घेतो. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कार्यालयाचे पैसे नसतात, वाटप्यांचे पैसे नसतात, आचार्यांचे पैसे नसतात किंवा याचे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज, सफाईचा चार्ज सुद्धा लावला जात नाही. उलट त्यांच्याकडून ही सफाई आम्ही आमचे कामगार लावून किंवा स्वतः हातात झाडू घेऊन मी सफाई करतो. पण कुठल्याही आचार्य संघ किंवा वाढप्या संघ किंवा पार्टी संघ कुठल्याही प्रकारचा वादविवाद करत नाही. फक्त त्याला आनंदाने जा, सुखाने जा, तुमचे आशीर्वाद फक्त आम्हाला द्या, बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या कुठल्या प्रकारची मागणी करत नाही. निश्चितच या ठिकाणी एक आदर्श श्री अंबिका मंगल कार्यालय म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं आणि आमच्या योद्धा न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपण आलात आणि आपलं ठाम मत मांडलेलं आहे. म्हणून योद्धा न्यूज चॅनेल मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद.